वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या स्त्री हे मन जाहे माझे त्या त्या स्त्री हे तुझे मी मस्तक ठेवतो त्या ठिकाणी तेथे सद्गुरु पाहि दोन्ही बोला पुंडलिका ज्ञानदेव पंडनाथ भगवान की जय। ऐसे मनुनी दीनदयाळ गोमायची उचलते मेळ लोटले नसदायक फळ तेने तत्काल पैता गोमाय तारुण्याशी काय केले तुझे अंग कैसे नाही भिजले मज पैतरी बैसवले या झाले नवलकी यावरे म्हणे चक्रपाणी मी कैसा उतारा नव्हे आव्हानी भावसिंधू दासा तुळे कोरडाची कार पावितो गोबाई म्हणे हे औषधे तुझा उपकार केला माझे श्री तरी पीठ देते वंदरवरी गरीबी पदे हा पूजा बोला पुंडलिका बोला कुंडली गौदार श्री नामदेव तुकाराम पन्नास महाराज श्री गणेशाय नमः। ऐसे बोलणी जग जीवन आदर्श झाले न लागता क्षण मग गोमाई महाद्वाराशी जाऊन घेतले दर्शन देवाचे एकादशीच्या आतून कीर्तन केले चंद्रभागेचे स्नान ते पीठ पदरी बांधून वाळवंटात बैठली। आता काय झालं की साक्षात भगवंताच्या पंढरपुरा पांडुरंग नगरीमध्ये या नगरीमध्ये काय होतंय सगळी माणसं त्या गेले आणि जात असताना काय झालं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन थोडं बोटवर पीठ ते पीठ घेऊन आता हा आपल्या वाळवंटामध्ये जाते पुढे बघा म्हणे आधी पर्व काळ द्वादशी शिदा द्यावा ब्रह्मनाशी तरी डाळ पीठ मजपाशी द्यावया पदरी नसे की। आता आज द्वादशी बारस आहे आणि मग द्वादशी बारसला पांडुरंगाला प्रसाद दाखवायचा नैवेद्य दाखवायचा ब्राह्मणाला शिदा द्यायचा आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून सांगतो बघा। कोणी ब्राह्मण पडेल दृष्टी तयाची मधुर सांगेन गुजर गोष्टी मधवरी करुणे कृपा दृष्टी मुठभर पीठ द्यावे स्वामिया। अरे कोणी एखादा ब्राह्मण भेटला असेल सदस्य भेटला असेल तर आपल्या अन्नदान करून आपली सेवा करावी असे म्हणतात बघा। परी कोणाची जवळ न येणे ब्राह्मण म्हणते मूळची झाला शकून आजी कैसा भेटेल यजमान झाले दर्शन या विधवेचे। अरे या ठिकाणी एखादा आपल्याला माणूस रस्त्याने चालला आपल्याला काय कोण भेटलं नाही समजा आपलं ब्राह्मण भेटलं दुसरं कोण भेटलं आणि आपशेकून झाला काय ठिकाणी घडते पुढे बघा। टाकुनी गोळ तांदूळ दुरुस्त पीठ कोण घेतेस पदरात ऐसे बोलून विप्र समजत जवळी न येते कोणी। आता या ठिकाणी बघा शिदा सामोरी गव्हाचं पीठ एखादा विचार असला एखादं वाईट झालं तर या ठिकाणी कोण जवळ येत नाही बघा। गोमाई म्हणे पंढरी नाता
काय उपाय करू आता द्वादशीच विप्र न मिळता अन्न सर्वता न घेईनी. आता हा गोमाई काय म्हणते, आता या ठिकाणी ब्राह्मण आपल्या मिळतात, कुठलं शिदा कुणा शिदा द्यावा, आपण काय करावं समजून सांगा म्हणतात. आयसा शब्द देखुनी भाव तात्का पावला पंढरी राव वृद्ध ब्राह्मण देव देव होऊन आला तो समय. आता साक्षात भगवंत पांडुरंग त्या गोमाईला प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन वृद्ध ब्राह्मणाचं रूप धरून पांडुरंग स्वतः त्या गोमाईशी आले बघा. गोमाईशी म्हणे ते वेळ आधी द्वादशी पर्व काळ आणि मी ब्रह्मानाती दुर्बळ आलो तत्काळ तुझ पाशी. आता या द्वादशीच्या काळामध्ये पर्व काळामध्ये मी आता आलोय आणि मी ब्राह्मण म्हणून आलोय आणि मला आता अधिक शिदा दे असं म्हणतात बघा. पानग्याचे पीठ असेल जरी तरी सदाव घालावे मद पदरी ऐसे बोलताचे श्री हरी संतोष तरी वाटला. या ठिकाणी तुला काय तुझ्यावर जेवढे पीठ असेल जेवढे काय सामुग्री असेल काय वस्तू असेल तर काय असो अगर नसो मला थोडं दे, मला असं त्या मुक्त्याला आनंद झाला बघा गोमाईला. पुढती बोले दिजवर मधला कोटीची नाही थार देवळी घेतले बिडार धुतार झालो जरी पांडगे बाजूनी देशील पांडगे ते आवडी करुणी पांडुरंगे बक्षिले लगे लगे निर्ज फिरकी. तो इतक्यात वृद्ध रूप धरुणी जवळ आली माता रुक्मिणी म्हणे ऐकलेचे येऊन चक्रपाणी बैसले ते भोजनी न कळता. अरे या ठिकाणी साक्षात रुक्मिणी माता या पांडुरंगाच्या जवळ आलेले आहे आणि पांडुरंगाच्या जवळ येऊन त्या रुक्मिणी माता काय म्हणजे साक्षात मला सुद्धा भोजन द्या, मी तुमच्यावर जेवण करणार आहे असं म्हणून लागले बघा. ब्राह्मण म्हणे गोमाई कारण आता सुवास निशी घाली भोजन तुझेची भाग्य चपळ दान घडले मिळून आणि आता त्या म्हणजे त्या ब्राह्मणाच्या व्यवसाय पांडुरंग काय म्हणतो त्या गोमाईला, हे गोमाई आता तुला या ठिकाणी श्रावण उद्यापन करायचं ना तर साक्षात तो सुवासिनी पाहिजे, मग तुला सुवासिनी मिळते आणि ब्राह्मण पण मिळते आणि तू घालून टाक कर उद्यापन असं म्हणते बघा. दोन पानग्याचे पीठ होते परिकराचे आली बरकत रुक्मिणी आणि पंढरीनाथ गोमाई साहित्य जेविनी. आता या ठिकाणी साक्षात भगवान काय म्हणजे काय कमी पडेल का हो. पांडुरंग रुक्मिणी जेवायला बसलेले आहेत आणि पांडुरंगाच्या रुक्मिणी जेव्हा बसलेला असताना अन्न काय कमी पडेल का. थोड्या अन्नामध्ये अन्न भरपूर झालं आणि अन्न काय कमी पडलं नाही बघा. मुख्य शुद्धी घेऊन तुळशी दल आदर्श झाले दिन दयाळ आणि चरित्र भाऊ रसाळ परशी प्रेमळ भाविक हो. अरे या प्रेम भाविक हो या ठिकाणी आता पांडुरंग रुक्मिणीनं फुलं तांबून दक्षिणा द्रव्य घेतलं, पान सुपारी घेतली आणि भगवंत म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणी या ठिकाणी आदृश्य झाले बघा. लतीफ शाह मुसलमान परम भाविकी वैष्णव वदन गीता भागवत तरी श्रवण श्रीराम भजन ऐंशी. हा तर या ठिकाणी काय करतो तो गीता भागवत पुराण रामायण मनुष्याने गीता वाचावी, भागवत वाचावे, रामायण वाचावं, ग्रंथ वाचावेत आणि ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. ग्रंथाशिवाय कुठलाही अनुभव नाही. पहिल्यांदा ग्रंथाचा पारायण करावं, ग्रंथाचा अनुभव घ्यावा, मग समाजामध्ये ज्ञान वैराग्य प्राप्त होतं. माणसं कशी बोलतात समजतं आणि आपल्याला कसं बोलतात ते पण समजतं आणि बुद्धी वाढते. कशामुळे बुद्धी वाढते? या ग्रंथामुळे. आणि ग्रंथाचा हा मूळचा पाया आहे, सर्व सृष्टीचा पाया ग्रंथ आहे. ज्याने ग्रंथ वाचला त्याला थोडं ज्ञान प्राप्त होतं, ज्याला ऐकलं त्याने ग्रंथ प्राप्त होतो आणि ज्याला कोणी इकडं तिकडं ऐकला त्याने ज्ञान प्राप्त व्हायचं साधन म्हणलं तर भगवंताचं मंदिर आणि नाम जप, नामस्मरण आणि असणारा आपल्याला ग्रंथाचं पारायण, एवढं भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. सांडोनी आपला यवन धर्म कीर्तने लावले अदूत प्रेम अचन पूजा नित्य नेम करती निसिम आवडी. आपला नित्य धर्म आपला धर्म सोडायचा नाही. आपण ज्या गावात आलो त्या गावचा अभिमान, ज्या गावाचा देशाचा अभिमान, त्या धर्माचा अभिमान आणि त्या धर्म सोडायचं नाही. नित्यनेमाने आपल्याला जे पाठ आहे हरिपाठ आहे असू द्या, एखादा स्तोत्र असू द्या, एखादा रामनामाचा जप असू द्या,
आणि तुमचं काय असू द्या. आणि मग एखाद्या गावामध्ये कीर्तन चालू असेल तर कीर्तन ऐकायचं काम करायचं. कीर्तनामध्ये ऐकल्यानंतर काय होतं हो, भगवान त्या कीर्तनामध्ये स्वतः या ठिकाणी नांदतात. ज्या कीर्तनकाराची शुद्धी चांगली असेल, तो कीर्तनकार जर प्रामाणिक असेल, ते खरोखर त्या पांडुरंगाची भक्ती त्या कीर्तनकाराची असेल, तो स्वतः पांडुरंग पंढरपूर सोडावं लागतं. आणि ज्या गावामध्ये जिथे कीर्तन आहे त्या कीर्तनामध्ये पांडुरंगाला यावं लागतं. का पांडुरंगाला काय यावं लागतं की कीर्तनकार मनापासून सांगतो. कीर्तनकार मनापासून सांगते, त्याला पांडुरंग येतात. मनावर भाव किंवा मनावर श्रद्धेवर, म्हणजे कसं आहे, कीर्तनकार बाजार आहे. सगळं बाजार म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये बाजार आहे. आणि त्या बाजारामध्ये कसं आहे, व्यवहार करून ठरवून आलेली माणसं वेगळी. आणि स्वतःहून आता आपल्याला जायचं आहे, आपल्याला गावामध्ये कीर्तन करायचं आहे. आपुलकी आपली ठेवून, श्रद्धा अपेक्षा न ठेवता आपलं कीर्तन केलं, भगवंत त्या कीर्तनामध्ये स्वतः उभा राहतो, असा सिद्धांत या ग्रंथामध्ये दिलेला आहे. बोला कुंडली गौरा भगवान आरती लावा. आरती लावा. मागे बसतो आम्हाला काय दिसत माग तुमच्या फुटणं आलो मी सांगण्यामध्ये दंग आहे. आम्हाला काय बघताय तरी बरं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, कुलगुरु दैवताय नमः, प्रभु रामचंद्राय नमः. मग सकळ यवन मिळून रायाची सांगती वर्तमान, की लतीफ शहा श्रीराम भजन करीतसे अहर्निशी. आता त्या राजाला सर्व सगळेजण मिळून काय सांगतात हो गोष्टी. अहो त्या रामनामाचा जप, रामनामाचा भजन, रामनामाच्या भक्ती, रामनामाचं सर्व काही या ठिकाणी सांगू चालू आहेत बघा. अविंद राजा अविवेकी बहुत, तेने छळनाशी पाठविले दूत, की लतीफ शहाचा आश्रम त्वरित तुटून फस्त करावा. आता त्या राजाचा हुकूम आहे. त्या राजाने सांगितलं त्या आश्रम आहे, तो आश्रम उद्ध्वस्त करून टाका, बरबस्त करा, बाद करून टाका, तोडून मोडून टाका, की काय ठेवू नका. देवाचं नाव घ्यायचं ना, घेऊ देऊ नका. का कलियुग आहे. आणि या कलियुगात असंच घडणार आहे, जिथं सप्ताह असेल, नामस्मरण असेल, भक्ती असेल, तिथे माणसं जास्त उभा राहत नाही. अडथळा आणून सोडणार, काही अडचण आणणार, फूट येत नाही. आणि फूट झालं तर काहीतरी घटना होत असल्या या ठिकाणी घडले बघा. राजाज्ञा होताची देख, तत्काळ धावले सकळ सेवक, परितयाचे दर्शन शांती सुख, पावले सकळी कथे समयी. अनुताप झाला त्यांची चित्ता, म्हणती राज सेवा न करावी आता, श्रवण करीत भगवद्गीता येथेच निरंतर असावे. अरे या ठिकाणी बघा, राजाचा आदेश दिलेला आहे. राजाने बोललेलं आहे की राजा या ठिकाणी बघ, आता आहे म्हणजे काय म्हणतात हो, आता आदेश आले बरोबर आहे. पण आपण रामनामाचा जप सोडायचं नाही, भक्ती सोडायची नाही. भक्तीमध्ये आपण कितीही अडचण आले तर आपला मार्ग सोडायचा नाही, आपला मार्ग आहे ते धरून राहायचा, असं सर्व बघा. राजा विस्मित मन करून, म्हणे कोणीच नाही ती परतोन, तरी आपणची निजांगे जाऊन करू छळान तयाचे. आता राजा काय म्हणतो, आता मी एवढी माणसं पाठवली, आतापर्यंत फोन नाही, निरोप नाही, माणसं कोण येणार, काय भानगड झाली असावी. आता आपणच स्वतः उठून जावं, सगळा विध्वस्त करावा, छळ करावा, असा तो राजा उठलेला आहे. बादशहा येतो छळणे लागुनी, हा व्रतांत कळला त्याचे मनी, मग भगवताचे पुस्तक काढून वृंदावनी बैसला. या ठिकाणी आपला तो राजा आपल्याला छळ करायला येऊ लागलेला, आपल्या भक्ताला त्रास देऊ लागलेला आहे. मग त्या भगवंताने काय केलेलं आहे, तुळशी वृंदावनजवळ एक आपलं भगवंताचं पुस्तक घेऊन याला बसून बघा. भोवते प्रेमळ भाविक सज्जन, श्रवण करीती आवडी करून, तव इतक्यात अविंद राजा त्वरे करून,
बैसला येऊन त्या ठाई. आता या ठिकाणी सगळी भाविक बघतो, जसं एखादा महाराजांचा आवाज वाढला की आवाज वाढला, कशी माणसं वाढली, माणसाला माणूस वाढलं की वाटते बाबा खरंच काय ते मंदिरात काय चाललंय बरं का, आपण मग जावं ऐकायला. गोडी लागली, मग एकट्या माणसाची गोडी, एकावर चार माणसं वाढलं, किती लोकांना बरं पडेल. मग या माणसाचं का अशी माणसाचं वाढली तर ऐकायला बरं वाटलं कडे. तसं या ठिकाणी गोडी लागलेली आहे, भगवंताचं नाम जप चालू झालेलं आहे, जयघोष चालू झालेला आहे. राजा ते जाऊन बसल्या बघा तिथे. सब होते पाहे ती वेळ, तो सार्वजनिक केले स्थळ निर्माण. भोवती सुगंध पुष्प परिमळ, मध्ये तुळशी वृंदावन. आता या ठिकाणी तुळशी वृंदावन केलेलं आहे, सजावट केलेली आहे आणि भगवंत त्या तुळशी वृंदाजवळ बसले. बघा पुढे काय करते बघा. सुनेगाची नितळ केल्या भिंती, त्यावरी चित्रे लिहिली निगुती. दशावतारांच्या कृती काढल्या असती तयावरी. आता भगवंत तिच्या मनामध्ये काय का सांगता येत नाही हो. तो भगवंताने काय किंवा केले आहे, असं बसत भिंतीवर दशा अवतार 10 अवताराचा रावणाचं चित्र भिंतीवर काढून आपण रंगवून हुबेहूब, जसं मारुती कसं मारुतीचे चित्र काढले, पेंटरनं कसं काढले चित्र, मारुतीचे चित्र काढले भिंतीवर, तसं भिंतीवर चित्र स्वतः पांडुरंग भगवंताने या ठिकाणी दशा अवताराचं चित्र काढलेलं आहे. अनेक तीर्थे क्षेत्री पुरी लिहिली असती तयावरी. वैकुंठ कैलास काढून दुसरी रंग करारी दिदला. आयसे स्थळ देखून आनंद झाला क्रोधायमान. मग क्षणाचा उपक्रम काढिता झाला ते देवा. आता या ठिकाणी काय केलं हो, राजा तिथे बसलेला होता आणि त्या राजाने आता सगळ्या बसलेल्या लोकांना छळ करून काय करायचं तिथे पुढे बघा. राधिका कृष्ण वृंदावनी लिहिली होती चित्तार्यानी. राधा हद्दी विडा घेऊन देत शिवदनी कृष्णाचे. आता त्या श्रीकृष्णाच्या राधाकृष्ण चित्र काढलं होतं, राधा विडा घेऊन त्या ठिकाणी चित्रामध्ये उभे होते, असं उभेहूब चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे बघा. लतीफ शासी राजा बोलत किव बैताली ती कोण येथ, ते मद सांगावी जी त्वरित. ऐसे बोलत सक्रोध. आता राजामध्ये या ठिकाणी बसलेल्या त्या सगळ्या सभामध्ये आणि रामनामाचा जप चालू असताना, भक्ती चालू असताना या ठिकाणी तो राजा म्हणतो, मी इथे बसलो असताना माझ्या पाठीमागे भिंतीवर न कळत हे सगळं चित्र कोण काढते, रेखाटते कोण माहिती देते आणि कोण उभा आहे तिकडं या सांगासवर, असा राजा वरडून लागले बघा. लतीफ शहा बोले वचन, ती राधिका कृष्ण दोघे जण. तिचे हद्दी काय म्हणून राय पुशिले तयासी. आज अतिशय काय म्हणतो त्या राजाला, हे राजा, हे या राधाकृष्णाचे चित्र आहे, त्याच्या हातामध्ये वीणा आहे, असं तू काय बघितलं चित्रामध्ये आणि काय चित्रामध्ये पाहतो असं म्हणतो बघा. विष्णू भक्त सांगे तया प्रती, विडा करुणी कृष्णाशी देती. आयशा ऐकून वचनोक्ती, अविंद चित्ती संतापला. मग म्हणे राधिका विडा देत, तरी तुझा कृष्ण का नाही खात. आयशा ऐकताची मात, प्रेमळ भक्त उठिला. मग दोन्ही कर जोडून या जाना, कृष्णाजीस भाकीत करुणा. भक्त कैवार या जगन्मोहना, ऐकी विज्ञापना एक माझी. तो राजा काय करतो, भगवंताला श्रीकृष्ण स्तुती करून, हे भगवंता तुझी ही आघात लिहिला आहे, कीर्ती आहे, तू संपूर्ण तूच केलेलं आहे सगळे, आता मला तुझं फार दर्शन दे असं तू म्हणू लागले बघा. विडा घेऊन सद्भावेशी, राधिका उभी तुम्हा पाशी. तरी कृपा करुणी ऋषिकेशी, निजमुखी घेई का. या विडा घेऊन साक्षात भगवंताला पुढं राधिका श्रीकृष्ण पुढे उभा आहे असं तो राजा म्हणतोय. पुढे ऐका. निज भक्ताचा सप्रेम भाव, देखून तुष्टला देवादिदेव. कौतुक दाखविले अपूर्व, माया लाघव करून या. आपल्या भक्तासाठी संपूर्ण मायाचा या ठिकाणी पालन केलं. भगवंत भावाला भुकेला, भक्तीला भुकेला आहे
तो भगवंत आपल्या भावासाठी भक्तासाठी काय वाटतं ते करू शकते. तसं भगवंत या भक्तासाठी आघात दिला करून टाकले बघा. कृष्णाचे चित्र होते लिहिले त्याने तत्काळ मुख बसलेले राधिकीने विडा ते वेळी मुखी घातला लवलाही. आता या इकडे काय सांगतात ग्रंथकार बघा. चित्रामध्ये लिहिलेलं आहे. त्या चित्रामध्ये श्रीकृष्णानं राधिकेचं दाखवलं होतं आणि श्रीकृष्णाने या चित्रामध्ये तोंड असा आवाज केलेला आहे आणि राधिका त्या तोंडामध्ये पानाचा विडा घालते असं चित्रामध्ये दाखवले बघा. तेथे साक्ष ठेवली कोणती विडा होता राधिकेची हाती तो हिरवा रंगावची ती पुसून गेला ते धवा. ऐसे कौतुक दे कुणी लतिवासास केले नमन म्हणे धन्य तुझे शुद्ध भजन म्या व्यर्थ छळन केले की. त्या राजाने बघा तुषार म्हणतात हे मी फार शिकलो मी फार या ठिकाणी वाईट वागलो तुला मी ओळखू शकलो नाही तू फार मोठा भक्त आहे असा राजा नमला आणि त्या राजाने त्याला पाय पडला बघा. ऐसे म्हणून त्या अवसरा राजा गेला पुले घरा निज भक्ताच्या कैवारा आले आकारा श्रीपती. या ठिकाणी भगवंताचा राजा आपला तो त्या ठिकाणी गेला कुठे आपल्या शोध घरी गेला आणि भगवंताने आपल्या भक्तासाठी एवढी लीला करून दाखवली बघा. अनंत भक्त अनंत चरित्र अनंत अवतार राजीव नेत्र महिपती त्याचा शरणांगत गुणवर्णित कीर्तनी. आता मायपती ग्रंथकार काय म्हणतात हो अनंत लीला अनंत भगवंताची कीर्तन आहेत. असा भगवंत किती वर्णन करावं किती सांगावं किती लेवावं आणि त्याला मी असता भगवंताला शरण गेलो आहे असा मायपती म्हणतो बघा. स्वस्ती श्री भक्ती विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेम ऐका भाविक भक्त पंचदशात्माय रसाळा. श्रीकृष्णार्पणमस्तु श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणमस्तु शुभम दशरस्तु पुंडरीक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंगबली गुरुदेव दत्त वासुदेव हरी हर हर महादेव. पाच वेळ घरी त्यांना हळूहळू मग एक नंबर झाला पुढे बसले पुढे मुहूर्त आठवली मस्त झालं. लास्ट बेस्ट आहे अवतार चप्पल भक्ती विजय शेवटचा शेवटचा हां नाही रोज आम्ही 25-50 घेतो सगळं लय चांगलं आहे. नाही आज नाही फक्त काय म्हणजे खातं घेतो काय पण सप्टेंबर कमी घेतलं वेळच भांडतो 7 वाजे पण मला गाई करायचं नाही. श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुदेवताय नमः प्रभु रामचंद्राय नमः श्री दीननाथाय नमो जय वैकुंठवासी मनमोहना चिराब्दी नेचा प्राण जीवना अविनाश कल्पद्रुमा पुरुषोत्तम पांडुरंगा कृष्ण विष्णू सदा शिवा सकल जीवाचा तू विसावा करुणा कर देवादी देवा निज सुखे ठेवा तू एक तू निराधार अशी आधार प्राप्त नाहीशी आता उधार भक्ताशी छळिता दुराचार निजांगे कैवारे घेशी तू निसंगाचा असशी संग निरपेक्षाचा लागसी मागे भजन प्रेम देऊन अभंग करशी भवभंग दासाचा तू अननाथ दिनाचा पावना निर्बाळसी देशी अभयदाना मूढमती जय जगजीवनात तरी ग्रंथ रचना बोलवे बोललिका धर्म श्री ज्ञानदेव भगवान की जय.
सांगतच काका पांढरांगाची क्षेत्राची मारुतीची सर्वांगी दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्नाखचित भरा कुंडली कुमारा चंदनाची मूर्ती कुंकुम केशरा देवजनित मुकुट शोभितवारा कुंकुमजनी फूल से गागया देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती लंबोदर पितामह परिवरंधना जन सुंदर वक्र सुंदर श्रीनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाण रक्षा सुवर्ग योजना देव मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती भगवाने उद्धार हुकार वदनी कदमन भुवन सिंधुजननी प्राणे महाग धाकिती होनी सुवर्ण चंद्र धारा कमली जय देव जय हनुमंता तुझे प्रसाद नादि करता दुर्गुण काल उगापति शब्द तत्वा धगिधर माणी वाक्य कणाले पर्वत उदानु छेद रामे राम शक्ति सर्वोद देव जय हनुमंता तुझे प्रसाद नादि करता लौकिक विकार ब्रह्मणिमा इसी गंधका तेजदीवा भावल सुंदर मस्तकीवा त्रिपुराणी वाहे दुर्गा देव जय सुंदर आरती वाल पुत्र पुरवा पुरवा भवानीशा आरती पार्वती सुनागमा विभुरी योगान सुंदरिया आयसा शंकर सोमे उमावेला देव जय शिवशंकर आरती वाल पुत्र पुरवा देवी रचे सागर मंथन केले कामादेवा विकहाया पुणे विश्वाचा परिका जन केले निरंतर नाम प्रसिद्ध झाले देव जय शिवशंकर आरती वाल पुत्र पुरवा देव गागांबर परिवर्तन सुंदरमगराणी पंचानन मनमोहन सुखकारी सत्पति देवी जवाचे उतारी रघुवरा रामनाथले देव जय शिवशंकर आरती वाल पुत्र पुरवा देव त्रयमूर्ति दत्तहाराना त्रिवर्य अवतार त्रयवतीराना नित्य नित्य सद्वैरानुमाना सुवर्णुनि समाधि दाना देव जय श्री गुरुदत्ता आरती वाल हरि भव चिंता देव सहाय हृदय को एक दत्त आदर करते करे मात हरि जबर के पाकंता हित जन्मा मरणाचा थोडा से अंत देव जय श्री गुरुदत्ता आरती वाल हरि भव चिंता दत्ता योगिया भाषा करना संभाले सरकार परिवार केला असंग होमया शिवाय सुना जन्मा मरणाचा भेदा सुखीला देव जय श्री गुरुदत्ता आरती वाल हरि भव चिंता दत्ता हरि लागले साधन हरपणे मन झाले उन्मन निकृपणाची झाली देवन एका जनार्दनी शिवराधान देव जय श्री गुरुदत्ता आरती वाल हरि भव चिंता योग्य भावी सवित्र वामन रुक्माय विदुदेवा विद्याकर्मकी ब्रह्मादेव सर्वेवाहि उद्धरि जगा देव जय पांडुरंगा रुक्माय वल्लभ राही श्री महाराजा देवकी कासली पांडर कर्पूरवाणी देव सुवराणी जय वरहामंत पुरुरे
देवती साधू संत मानो एकला माझा राजा बोले विश्वकर्माचे केले रामाच्या हातरी पाय भगत केले आरती ज्ञान राजा महाकैवल दिला देवती साधू संत मानो एकला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाया भया आरती तुकारामा राघव सागरात पाषाण तारे ऐसे तुकोबानी आप भगत केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाया भया आरती तुकारामा तुझी तुलने से ब्रह्मा तुकास्या म्हणले रामेश्वरी स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा गुरुदेव दत्त वासुदेव हरी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आरती आरती राजाची महिमा गोकुळात चढले रामा राजाची महिमा गोकुळ उतरले रामा राजाची महिमा गोकुळात चढले रामा राजाची महिमा गोकुळ उतरले रामा गोकुळात चढले रामा गोकुळ उतरले रामा गोकुळात चढले रामा गोकुळ उतरले रामा राजाची महिमा गोकुळात चढले रामा राजाची महिमा गोकुळ उतरले रामा राजाची महिमा गोकुळात चढले रामा राजाची महिमा गोकुळ उतरले रामा गोकुळात चढले रामा गोकुळ उतरले रामा गोकुळात चढले रामा गोकुळ उतरले रामा राजाची महिमा गोकुळात चढले रामा राजाची महिमा गोकुळ उतरले रामा राजाची महिमा गोकुळ उतरले रामा राजाची महिमा गोकुळ उतरले रामा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
राखना